हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवायची आहे गोड कडाकणी म्हणजे पुरणाची कडाकणी। तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा एक परात घेतली आहे, त्याच्यामध्ये मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मैदा मस्त असा मळून घेतलेला आहे, त्याचा छानसा गोळा बनवायचा आहे। हा मी साईडला ठेवून देत आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये मी गूळ घेत आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून याचं गूळ पूर्ण विरघळला जाईल इतका वेळ आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर साईडला ठेवून देऊया। त्यानंतर गूळ पूर्ण विरघळला की आपण एका परातीमध्ये बेसन पीठ घ्यायचंय, जितका मैदा घेतला तितकंच बेसन पीठ घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला जे गूळ विरघळायला आपण जे पाणी ठेवलेलं तर ते पाणी याच्यामध्ये ऍड करायचं। चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि चाप सुद्धा छानसा गोळा मळून घ्यायचा। त्यानंतर आपण मैद्याचे छोटे छोटे गोळे करूया। जेवढे मैद्याचे गोळे होतील तितकेच आपल्याला ते बेसन पिठाचे सुद्धा गोळे बनवायचे आहेत। त्यानंतर या गोळ्यामध्ये मैद्याच्या गोळ्यामध्ये आपल्याला जो बेसन पिठाचा आपण गोड गोळा बनवलेला आहे तो याच्यामध्ये स्टफ करायचा आहे। व्यवस्थित साईडने मिटून घ्यायचं आणि त्यानंतर छानशी पुरी लाटल्या द्यायचं, एक लाटण लाटून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय। त्यानंतर आपल्याला हे छान लाटून झाल्यानंतर तर हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर न लाटता मीडियम साईजचं मस्त लाटा। तर हे लाटून झाल्यानंतर आपल्याला साईडला आपण तेल गरम करायला ठेवायचं गॅसवरती। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय, त्या गोळ्याच्या आतमध्ये जे आपण पुरण भरलेलं आहे ते व्यवस्थित सगळं पसरलं पाहिजे। त्यानंतर तेल छान गरम झालं की बारीक गॅसवरती मस्त असं ह्या कडाकण्यात तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपली पुरणाची कडाकणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।